नमस्कार प्रेक्षक हो. भारतशक्ती मराठीच्या सगळ्या संपूर्ण टीमकडनं दिवाळीच्या तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. ही दीपावली तुमच्या आयुष्यात आनंदाचं आणि प्रकाशाचं तेजोमय वातावरण घेऊन येऊ हीच आमच्या सगळ्यांकडनं तुमच्यासाठी सदिच्छा. आणि आजच्या भागाला आपण सुरुवात करतोय. आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे मागच्या आठवड्यात सोमवारी झालेल्या भारत आणि चीन यांच्यातल्या सैन्य माघारीच्या संदर्भातल्या कराराबद्दल. आणि यासाठी मार्गदर्शन करणार आहेत भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले. नितीन सर, आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत आणि तुम्हालाही दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. धन्यवाद आणि दीपावलीच्या शुभेच्छा माझ्याकडनं सगळ्या प्रेक्षकांना आणि तुला सुद्धा. कारण ते वर्षातनं एकदाच हा सण येतो आणि सगळ्यांसाठीच मोठा असतो. पण दिवाळीत असं म्हटलं तर सीमेवरती थोडीशी लवकर आली असं म्हणता येईल. भारत आणि चीन सीमेवरती जे सैनिक तैनात आहेत त्यांच्यासाठी दिवाळी थोडीशी लवकर आली असं म्हणता येईल. या करारामुळे जो मागच्या आठवड्यामध्ये संपन्न झाला आणि त्याचे पुढे काय परिणाम होतील त्याची चर्चा आज आपण बहुतेक करणार आहोत. सर, सोमवारी जो करार झाला या कराराच्या ज्या काही अटी आहेत या अटी तर आपल्यापर्यंत पोहोचल्या नाहीत, पण पहिली बातमी जी आली होती त्यानुसार या कराराच्या अनुषंगाने दोन्ही बाजूंकडचं सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया आता हळूहळू टप्प्याटप्प्याने सुरू होणार, अशा बातम्या होत्या. अभ्यासक म्हणून तुम्हाला या सगळ्या घटनेचं महत्व काय आहे असं वाटतं? मी सांगतो, याच्यावर चर्चा बरीच झालेली आहे, विश्लेषण पण बरीच झालेली आहेत, पण मला वाटतं थोडीशी अपुरी आहेत. कारण तिथल्या सीमेवरती कशी परिस्थिती होती आणि काय भारताकडनं मागणी होती चीनला आणि म्हणजे कुठल्या परिस्थितीमध्ये हा करार झालेला आहे, कुठल्या मुद्द्यांवरती झालेला आहे, याची मला वाटतं आता तेवढी जाणीव लोकांना झालेली नाही किंवा तेवढी माहिती लोकांना मिळालेली नाही. तर मी आता थोडंसं एक लांबचं उत्तर देतो की पहिली गोष्ट तर या कराराची सुरुवात किंवा कराराच्या प्रक्रियेची सुरुवात सप्टेंबर महिन्यामध्ये 12 सप्टेंबरला मॉस्कोमध्ये झाली होती, जेव्हा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी तिथे ब्रिक्स या समूहाच्या NSNच्या मीटिंगमध्ये भेटले होते साईडलाईन्स वरती. तेव्हा वांग यींनी म्हटलं होतं की आपण आपले जे तणावपूर्ण संबंध आहेत ते सुधारायला पाहिजेत आणि पूर्वीसारखं आपण आपले संबंध मजबूत करायला पाहिजे. तर भारताकडनं म्हणजे अजित डोवलांकडनं एक अट घातली गेली की आपले जे संबंध आहेत आणि भारत आणि चीनचे या संबंधांचे वेगवेगळे जे पैलू आहेत त्या पैलूंवरती अंमल करता येईल जर तुम्ही राहिलेले 2 मुद्दे जे सीमेवरती आहेत किंवा संघर्षाचे पॉइंट्स आहेत, जे बिंदू आहेत जिथे संघर्ष झाला होता किंवा चालू आहे, ते जोपर्यंत त्याचं समाधान निघत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही दुसऱ्या मुद्द्यावरती चर्चा करणार नाही किंवा त्याच्यावरती समाधान काढणार नाही, हे त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं. आणि त्या 2 बिंदूंचं नाव आहे डेप्सांग आणि डेमचोक. डेप्सांग जे आहे ईस्टर्न लडाखची जी लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आहे किंवा पूर्वी लडाखची सीमा आहे चीन बरोबरची भारताची, त्याच्या उत्तरेकडे जे डेप्सांग म्हणून एक जागा आहे, त्या डेप्सांगच्या प्लेनमध्ये म्हणजे डेप्सांगच्या पठारावरती भारताच्या सैनिकांना डेप्सांग पठाराच्या पलीकडे जे पॉइंट्स आहेत, पेट्रोल पॉइंट्स म्हणतात त्याला, जिथपर्यंत आपण भारताचे सैनिक जात होते आणि आता जातील या करारानंतर जात होते, त्यांना नंबर्स दिलेले आहेत. ते म्हणजे 1 पासून 65 पर्यंत पेट्रोल पॉइंट्स आहेत त्या ईस्टर्न लडाखच्या सीमेवरती. तर पेट्रोल पॉइंट्स 10, 11, 12 आणि 13 याच्याकडे जाण्यासाठी डेप्सांगच्या पठारातनं जायला लागतं. आणि तिथे एक वाय जंक्शन म्हणून एक जागा आहे. त्या वाय जंक्शन मध्ये चीनचे सैनिक भारताच्या सैनिकांना अडवत होते आणि संघर्ष होऊ नये, तिथे चकमक होऊ नये, चकामकी होऊ नयेत म्हणून पुढे आपले भारतीय सैनिक जात नव्हते. तसं चीनचे सैनिक जेव्हा बुर्त्से नावाच्या खेड्याकडे येण्याचा प्रयत्न करत होते, तर त्या बुर्त्से नावाच्या खेड्याकडे येण्यासाठी त्यांना मुभा दिली जात नव्हती किंवा त्यांना परवानगी दिली जात नव्हती भारताकडनं, म्हणून तिथे तो संघर्ष होता. डेमचोकमध्ये तोच प्रकार होता. तर भारताने ही अट घातली होती की हे परत पूर्वीसारखं एप्रिल 2020च्या आधीची जी परिस्थिती होती किंवा जे अरेंजमेंट होती ती अरेंजमेंट जोपर्यंत आपण ती परत सुरुवात करत नाही तोपर्यंत आम्ही दुसऱ्या कुठल्याही मुद्द्यांवरती बोलणार नाही. असं झाल्यानंतर मग जवळजवळ 1 महिना, सव्वा महिना भारतीय सैनिकी अधिकारी आणि राजदूत, डिप्लोमॅट्स MEA मधनं, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स मधनं
आणि त्यांच्याकडनं तसेच लोक चीनकडनं जवळजवळ महिनाभर या गोष्टीवरती चर्चा करत होते. आणि शेवटी 21 ऑक्टोबरला सकाळी 5 वाजता हा करार झाला आणि ज्याच्यामध्ये हे ठरवण्यात आलं की पूर्वीसारखी परिस्थिती जैसे थे एप्रिल 2020च्या आधीची ही परिस्थिती आता तिथे परत अंमलबजावणी त्याच्यात करण्यात येईल. आणि मग ते झाल्यानंतर भारताच्या परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रींनी दिल्लीमध्ये त्याची घोषणा केली. दुसऱ्या दिवशी 22 तारखेला चीनच्या प्रवक्त्यांनी त्याला पुष्टी दिली आणि मग 23 तारखेला शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत झाली. 5 वर्षात पहिल्यांदा डायरेक्ट बायलॅटरल ज्याला म्हणतात आपसी मुलाखत झाली. आणि त्याच्यामध्ये पुढे त्यांनी एक आदेश असा दिला दोन्ही नेत्यांनी की स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह लेवल टॉक्स जे आहेत ज्याचे दोन्ही तेच म्हणजे अजित दोवल आणि वांगी हेच स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, त्यांनी आता परत बोलणी सुरू करावी आणि बाकीचे जे मुद्दे राहिलेले आहेत त्याच्यावरती चर्चा करून पुढे समाधान काढण्याचा प्रयत्न करावा. हा असा एक त्याची एक पृष्ठभूमी आहे. सर, ब्रिक्सच्या निमित्ताने या दोन्ही नेत्यांची द्विपक्षीय चर्चा झाली आणि तुम्ही स्वतः कझानमध्ये उपस्थित होतात ही चर्चा कव्हर करण्यासाठी. तिकडचं रिपोर्टिंगही तुम्ही इंग्लिश आणि हिंदी वाहिन्यांसाठी आपल्या केलेलं आहे. काय नेमके या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली? कारण त्याच्यानंतरची जी वक्तव्य किंवा निवेदनं आलेली आहेत ही दोन्ही निवेदनं दोन्ही पक्षांकडनं खूप वेगवेगळ्या प्रकारची आहेत. त्यामुळे गोंधळ जास्त वाढतोय. तुम्ही स्वतः हजर होतात म्हणून थेट तुमच्या तोंडून ऐकायला आम्हाला जास्त म्हणजे अभ्यासक म्हणून तुम्ही या सगळ्या घटना कशा पद्धतीने कव्हर केल्यात हे आधी आम्हाला सांगा. कझानमध्ये जी मीटिंग झाली साधारण 40 ते 45 मिनिटं त्या दोघांमध्ये, तर तेव्हा असं ठरवण्यात आलं की जर भारत आणि चीनचे संबंध परत सुधारायचे असतील आणि पहिल्यासारखं जर त्यांच्यामध्ये संबंध वाढवायचे असतील किंवा पहिल्यासारखे संबंध करायचे असतील तर भारताकडनं ही अट आहे की 2020च्या एप्रिल नंतर चीनने जी LAC वरती सीमेवरती जे एवढे 60-70 हजार सैनिक आणून तिथे बसवले होते त्यांना परत माघारी जायला लागेल. तिथे बांधलेले जे काही बांधकामं त्यांनी जी केली होती टेम्पररी आणि परमनंट याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे. कारण टेम्पररी बांधकाम त्या वाय जंक्शन पासून आणि बाकीच्या जागांपासून ते हटवलं पाहिजे दोन्हीकडे, भारताकडे पण. आणि कारण जर समोरासमोर ते येत होते, आमनासामना होत होता, तर सैनिकांना त्या उंचीवरती आणि त्या थंडीमध्ये राहण्यासाठी शेल्टर्स, घर, छोटे टेम्पररी टेंट्स वगैरे सगळे लावलेले होते. ते सगळे बाजूला करायचे. कारण 1993, 96, 2003 आणि 2006 आणि 2013 मध्ये जे काही करार झालेले होते भारत आणि चीनच्या मध्ये, त्याच्यामध्ये हे ठरलेलं होतं की 10 किलोमीटर सीमेच्या दोन्ही बाजूला कुठलंच सैनिकी बांधकाम केलं जाणार नाही. पण हे चीननी पूर्णपणे त्याला पूर्णपणे नाकारून हे या सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या होत्या. तर भारताने एक 3D फॉर्म्युला दिलेला आहे. म्हणजे डिसएंगेजमेंट जी आता झाली, आता चालू आहे. आपण जेव्हा बोलतोय की 29 तारखेपर्यंत किंवा 30 तारखेपर्यंत, आपण आज बोलतोय 30 तारखेला बुधवारी, त्या दिवशीपर्यंत ते सगळे पूर्ण तिथे जे काही बांधकाम होतं आणि मागे हटण्याची जी प्रक्रिया होती ती पूर्ण होईल असं भारताला आशा आहे आणि चीननी पण त्याला होकार दिलेला आहे. हे झालं डेप्सांग आणि डेमचोकमध्ये. आणि भारताने हे म्हटलंय की ते झाल्यानंतर हे झालं डिसएंगेजमेंट. त्याच्या आधी 5 वेगवेगळ्या बिंदूंवरती डिसएंगेजमेंट 2021 आणि 22 मध्ये झालेल्या होत्या. ते होतं नॉर्थ आणि साऊथ बँक पेंगँगसो म्हणून जी एक जे तळं आहे, जे लेक आहे त्याच्यावरती, गोग्रा आणि हॉट स्प्रिंग्स आणि कैलाश रेंज जे डोंगर आहेत त्याच्यावरती पण एक डिसएंगेजमेंट. म्हणजे समोरासमोर जे सैनिक अगदी डोळ्याला डोळा भिडवून होते ते मागे हटले होते 1-1, 1.5 किलोमीटर. आणि बफर झोन तयार केले गेले होते ज्याच्यामध्ये दोन्हीकडचे सैनिक त्या बफर झोन मध्ये येत नव्हते. अशी एक परिस्थिती तेव्हापासून चालू होती. पण 2022च्या सप्टेंबर नंतर हे राहिलेले 2 बिंदू मात्र याच्यावरती काही समाधान निघत नव्हतं. आता ते पण निघालंय. ते निघाल्यामुळे आता भारताने म्हटलं याच्यानंतरचं पुढचं पाऊल जे आहे ते, पहिलं झालं डिसएंगेजमेंट, दुसरं पाऊल आहे डिएस्केलेशन. म्हणजे 60-70 हजार सैनिक जे समोरासमोर 1.5 किलोमीटर दुरीवर का होईना आहेत, त्यांनी आपापल्या म्हणजे त्यांच्या बॅरॅक्समध्ये किंवा त्यांच्या ठिकाणांवरती जे लांब आहे ते 200 किलोमीटर 300 किलोमीटर तिथे जाऊन परत आपलं त्या बॅरॅक्समध्ये राहायला पाहिजे किंवा तिथे त्यांनी परत जायला पाहिजे. हे असं भारताची एक मागणी दुसरी आहे. दुसरा डी झाला.
आणि तिसरं आहे डी इंडक्शन, म्हणजे अक्साई चीनमधनं चीननी जेवढे सैनिक आणले होते बाहेरून तिबेटमधनं आणि शिनचियांगमधनं, हे सगळे परत त्यांच्या परमनंट बेसेसमध्ये, परमनंट त्यांचा जो राहण्याचं जे ठिकाण आहे तिथे चालले जातील. तेव्हाच ही परिस्थिती सामान्य झाली किंवा सुरळीत झाली असं म्हणता येईल, असं भारताने म्हटलेलं आहे. तर याच्यावरती चर्चा आता होत राहील. या थंडीमध्ये लोकांना तिथे राहायला लागणार नाही. हा 5वा हिवाळा नाहीतर सैनिकांनी तिथे आता काढला असता. पण इतक्यात सैनिक मागे हटणार नाही. तर पुढचे जे 2 डी आहेत, डी एस्केलेशन आणि डी इंडक्शन, याची अजून पूर्ण म्हणजे त्याची अंमलबजावणी व्हायची आहे आणि याच्यावरतीच चर्चा 2 स्पेशल रिप्रेझेंटेटिव्हज मध्ये होणार आहे. हे आपल्याला आतापर्यंत एवढं माहिती आहे. म्हणजे साधारणपणाने चर्चेच्या 21 फेऱ्यांनंतर ज्यावेळेला आपण मागच्या वेळेला भाग केला होता, त्या एका महिन्यापूर्वीच तुम्ही त्या भागामध्ये असं सांगितलं होतं, की ब्रिक्स संमेलन होण्याच्या अगोदर याच्यावरती तोडगा नक्की निघणार आहे आणि तुमची भविष्यवाणी त्या आठवड्यामध्ये खरीच झालेली आहे. अभ्यासक म्हणून हे मत खूप महत्वाचं होतं. पण या सगळ्या बरोबरीने याच्या नंतरच्या काळामध्ये भारत आणि चीन यांच्यातले संबंध सुधारण्याची शक्यता कितपत आहे, असं वाटतंय तुम्हाला? त्याला खूप वेळ लागणार आहे संबंध पूर्वीसारखे होण्यासाठी. 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. कारण चीन हे भारताला एक खूप मोठं प्रतिस्पर्धी समजतं. कारण भारतच एक असा देश आहे ज्याच्याकडे जनसंख्या आहे तेवढ्याच प्रमाणावरती, मोठ्या प्रमाणावरती. भारताकडे टेक्नॉलॉजी आहे. भारताकडे टेक्नॉलॉजी मॅनपॉवर आहे. जे एक पुढच्या डीप टेक्नॉलॉजीसाठी काम करू शकतात अशा. आणि भारताच्या भारताची आर्थिक ताकद पण वाढते आहे. हे एका बाजूला भारताची परिस्थिती झाली. दुसरीकडे चीनची परिस्थिती सध्या खालावलेली आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती दोलायमान आहे, डळमळीत आहे आणि तिकडे त्यांच्याकडे त्यांचं जनसंख्या त्यांची कमी होत चाललेली आहे. काम करणारी जनसंख्या कमी होते आहे. कारण त्यांच्याकडे म्हातारे माणसं जास्ती झालेले आहेत. त्यांच्याकडे सिंगल चाइल्ड पॉलिसी असल्यामुळे आता वर्क फोर्स जो असतो, लेबर फोर्स, वर्क फोर्स जे काय म्हणायचं, तो कमी होत चाललेला आहे. त्यामुळे पूर्वीचं त्यांनी जे जवळ-जवळ 30 वर्ष खूप आर्थिक त्यांनी सुधारणा केली चीनच्या परिस्थितीमध्ये, ती आता कमी-कमी होत चाललेली आहे. त्यामुळे भारताला प्रतिस्पर्धी मानल्यामुळे ते भारताचा प्रोग्रेस होऊ देण्याची त्यांची इच्छा नसल्यामुळे हे सगळे प्रकार चीन सारखं करत असतं आणि हे सतत होत राहणार. दुसरी गोष्ट, भारताच्या बऱ्याचशा सेक्टर्स साठी चीनकडनं आलेला कच्चा माल, इनपुट किंवा ज्याला आपण हे म्हणतो रॉ मटेरियल, हे सगळं चीनकडनं येतं. म्हणजे जसं औषधांसाठी भारतामध्ये औषधं भरपूर बनतात, पण त्याचं जे बेसिक इन्ग्रेडियंट आहे ते चीनकडनं येतं. इलेक्ट्रॉनिक मशिनरी, इलेक्ट्रॉनिक पार्ट्स जे भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती मॅन्युफॅक्चरिंग होतात, त्यांचं सगळं बेसिक मटेरियल, रॉ मटेरियल सगळं चीनमधनं येतं. तर हे जोपर्यंत ही म्हणजे चीनवरती निर्भरता जी भारताची आहे, भारताच्या आर्थिक क्षेत्राची, ही जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत भारताच्या वतीने एक तो वीकनेस चीनच्या प्रती राहणार आहे. तिसरी गोष्ट, आता अमेरिका आणि पश्चिमी देश हे चीनच्या विरुद्ध जरी बोलत असले तरी भारताला नेहमी एक शंका असते की उद्या अमेरिका आणि चीननी जर हातमिळवणी केली तर आपण बाजूला पडू आणि मग शेवटी ते दोघं एक होऊन जातील. म्हणून भारताने हे धोरण अपनावलेलं आहे, धोरण हे केलेलं आहे, स्वतःकडे घेतलेलं आहे असं धोरण परराष्ट्र नीतीचं, की आम्ही चीनशी डायरेक्ट वार्ता करू. आम्ही अमेरिकेच्या म्हणण्यावर, अमेरिकेच्या डायरेक्शनवरती ही वार्ता करणार नाही. अशी एक परिस्थिती भारताने स्वतः ठरवून घेतलेली आहे किंवा ही नीती ठरवून घेतलेली आहे आणि हेच आता पुढचे 5-6 वर्ष हेच होत राहील. तर स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह लेव्हल टॉक्स जे आहेत, स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह भारताचे आहेत अजित डोवल आणि चीनचे आहेत वांग यी. तर या सगळ्या गोष्टींवरती ते चर्चा करतील. आता रशिया, चीन आणि भारत जर एक झाला तर ते दुःस्वप्न अमेरिकेला आणि पश्चिमी देशांना एक्सक्यूज मी, पडण्याची शक्यता आहे. कारण त्यांना त्याची भीती फार वाटते, की हे 3 देश जर एकत्र आले, तर आपल्या विरुद्ध एक मोर्चा उभा करतील आणि जो आपल्यासाठी हानिकारक आहे, असं त्यांना वाटतं. तर हे सगळ्या अशा एका भौगोलिक परिस्थितीमध्ये किंवा जिओपॉलिटिकल परिस्थितीमध्ये ही भीती अमेरिकेला आणि बाकीच्या राष्ट्रांना आहे आणि ब्रिक्स
मध्ये रशियाचा भाग मोठा आहे, मग त्याच्यानंतर चीन आहे, भारत आहे आणि आता त्याच्यामध्ये सौदी अरेबिया, UAE, इराण, इजिप्त आणि इथिओपिया हे नवीन देश जोडले गेलेले आहेत या ब्रिक्सच्या समूहामध्ये. त्याची सुद्धा भीती बाकीच्या देशांना असल्यामुळे आता एक इंटरेस्टिंग 2 प्रकारचे गुट निर्माण झालेले आहेत. हे गट जे आहेत ते कसे आहेत, की अमेरिकेचा पश्चिमी देशांचा एक गट आहे आणि इकडे ब्रिक्सचा एक गट आहे, ज्यांच्यामध्ये आता प्रतिस्पर्धा वाढत चाललेली आहे. सर, ज्यावेळेला आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करतो, त्यावेळेला अजून एक महत्त्वाचा मुद्दा अभ्यासकांकडून मांडला गेलेला आहे, की भारताबरोबर चीनने आता हा जो करार केलेला आहे, ही त्यांची मजबुरी आहे. कारण एकीकडे तैवान आणि दुसरीकडे फिलिपिन्स यांच्याबरोबर असणारे त्यांचे ताणले गेलेले संबंध, त्याच्यामध्ये भारताबरोबरचे संबंध थोडे जर सुधारले, तर आपल्याला तिकडे थोडंसं लक्ष देता येईल. अशी काहीशी चीनची मानसिकता असण्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तवलेली आहे. खरंच तसं आहे? असू शकतं कारण शेवटी काय आहे, की चीनचं मुख्य उद्देश, मुख्य ऑब्जेक्टिव्ह तैवानला हस्तगत करणं आहे आणि भारताविरुद्ध ज्यांनी समजा अगदी असं आपण अगदी वर्स्ट केस सिनेरियो ज्याला म्हणतो, की सगळ्यात वाईट परिस्थिती आपण जर धरली, गृहीत धरली, की लडाखवर कब्जा केला, अरुणाचलवरती कब्जा केला, तरी त्यांना त्याच्यामधनं किती फायदा होईल, कितपत फायदा होईल हे चीनला स्वतःलाच माहिती नाहीये. पण ते कसं आहे, की हे म्हणजे जशाकडे आपल्याकडे काही लोकांचे जसे स्वप्न आहेत, की अखंड भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश भारतामध्ये शामील व्हावं. तसं चीनचं एक स्वप्न आहे, की तैवान जे आपलेच लोकं आहेत, चीनी लोकच आहेत आणि तैवान हे वेगळं राष्ट्र झालं 1950 पासून. ते परत आपल्यामध्ये शामील व्हावं. तर अशा परिस्थितीमध्ये भारत हा सेकंडरी फ्रंट आहे चीनसाठी आणि तैवान हा प्रायमरी फ्रंट आहे. म्हणून हे नक्कीच हा एक मुद्दा त्यांच्या विचारसरणीमध्ये असला पाहिजे आणि त्याच्यामुळेच त्यांनी म्हटलं, की भारताचं जी बाजारपेठ आहे भारताची किंवा भारताचं जे मार्केट त्यांना ॲक्सेस करायचं आहे. भारताची जनसंख्या मोठी असल्यामुळे, भारताचं आर्थिक परिस्थिती चांगली होत असल्यामुळे, त्यांचं जे एक्सपोर्ट करण्याचं जी क्षमता आहे, ती भारतामध्ये ते विकू शकतात. एक्सपोर्टच्या ज्या सगळ्या वस्तू आहेत, त्याच्यामुळे चीननी हा करार केलेला आहे भारताबरोबर. हे भारताला माहिती आहे. पण भारताला पण तेवढीच मजबुरी आहे, जे मी 4-5 मुद्दे त्याच्या आधी सांगितले, की का भारताला वाटतं, की चीनबरोबर शांती असावी. पण हेही लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या या विचारामध्ये, की चीन जो आहे हा सातत्याने भारताचा प्रतिस्पर्धीच राहील. कुठल्याही परिस्थितीत तो मित्र होणार नाही. हे जर लक्षात ठेवून जर काम केलं गेलं, तर या कराराची सांगता किंवा पूर्णता होईल पुढे जाऊन असं वाटतंय. सर, खरं तर हा करार आता झालेला आहे. पण 5 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी ज्यावेळेला म्हणजे टेन्शन किंवा तणावपूर्ण परिस्थिती किंवा अगदी हिंसक वातावरण सुद्धा आपल्याला बघायला मिळालेलं होतं. पण मुळामध्ये चीनने अशा कुरापती काढण्यामागचं कारण काय होतं? हे कारण अजून आपल्यापर्यंत किंवा प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेलं नाहीये. तुम्हाला काय वाटतं? तुमचा अभ्यास काय सांगतो? आपण याच्यासाठी बराच मोठा परत एक प्रोग्राम केलेला बरा असं मला वाटतं. कारण त्याच्यासाठी बरेच कारणं त्याच्यात सांगता येतील किंवा त्याच्यावरती विचार करता येईल असं कारणं आपल्याला सांगता येतील. तर मला वाटतं पुढचा प्रोग्राम आपण वाटलं तर त्याच्यावरती करूया. नक्की, नक्की सर. पण आजच्याही भागातनं जी काही माहिती तुम्ही दिलीत किंवा अनेक माध्यमांमधनं अशा पद्धतीची माहिती पोहोचणं ही खूप गरज आहे आणि मला असं वाटतं, की तुमच्यासारख्या अभ्यासकांचं जे 1 महिन्यापूर्वीच त्यांनी मत मांडलेलं होतं, की पुढच्या महिनाभरात किंवा ब्रिक्सच्या काही 1 तास अगोदर सुद्धा कदाचित याच्यावरती तोडगा निघू शकेल आणि मला असं वाटतं बुधवारी शी जिनपिंग आणि मोदी यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवरती सोमवारी याबद्दलच्या करारावरती दोन्ही पक्षांकडनं सह्या झाल्या आणि तशी बातमी आपल्यापर्यंत पोहोचली. एक अभ्यासक म्हणून तुमचं असणारं याबद्दलचं मत किंवा ही सगळी माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं ही सुद्धा खूप महत्वाची गरज होती आणि आजच्या कार्यक्रमातनं ही गरज पूर्ण झाली असं मला नक्कीच वाटतं. त्यामुळे आजच्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार सर. धन्यवाद. प्रेक्षक हो, आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय? भारत शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.